हॅलो, गुड मॉर्निंग. आता टायमिंग सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि माझी मॉर्निंगची कामं खूप फास्टमध्ये मी आवरली, कारण आजचा वार गुरुवार आहे. तर मला पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो आज. तर निवांत मी पूजा करत आहे, कारण खूप दिवस झालं मी देवाऱ्याची डीप क्लिनिंग केलेली नाही आहे. कारण 15-20 दिवस तरी झालेले आहेत. तर म्हणजे 1-2 गुरुवारमध्ये गॅप झाले, पंचमीचा सण झाला. मी देवाऱ्याची डीप क्लिनिंग केलेली नाही आहे तब्येतीमुळे. पण आता सगळं ठीक आहे. तर म्हणलं आज निवांत देवपूजा करूया. स्वयंपाकाचंही तितकं थांबझाम नाही आहे. वरण भात मी बनवलेला आहे आणि बाबाची अंघोळ झाल्यानंतर त्यासाठी भाकरी वगैरे नंतर बनवणार आहे. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर तांबे वगैरे हे जे उतरणीचे तांबे आहेत ना, ते असे झाले ना, एकदम रंग बेरंग झालेला आहे. कळशाचा तांब्या पण तसंच झालेला आहे. तर सगळं आज पिठामीठ लावून छान मी स्वच्छ करून घेते आणि फोटो म्हणजे आसन वगैरे सगळंच आज चेंज करणार आहे. वरच्या साईडला मी परडी ठेवलेली आहे. परत तिकडं जे फुलाचा हार आहे ते पण मी धुवून ठेवणार आहे. म्हणजे सगळंच धूळ झालेलं आहे, कारण 15-20 दिवस गेलेले आहेत. त्यामुळे ना पूर्ण देवाऱ्याची अवस्था बिघडलेली आहे पूर्ण. कारण देवपूजा तरी कोणी ना कोणी केलेलं आहे, पण देवाऱ्याची डीप क्लिनिंग झालेली नाही आहे ना. देवांना पितांबर लावून कोणी स्वच्छ केलेलं आहे. तर मी आज काढलेला आहे. रांगोळी वगैरे मी सगळं काढून घेते. पूर्ण देवारा मी रिकामा करून घेतला आणि जितके फोटो इथं लावलेले आहेत सगळे मी पुसून घेते. तर लिक्विड टाकून मी अगोदर देवारा स्वच्छ करून घेते, कारण खूप दिवसाचा गॅप झालेला ना, त्यामुळे खूपच असं झालं एकदम डागं असं वाटत आहे. म्हणजे दिवा धूप लावतो ना आपण, तेच थोडंसं काळपटपणा झालेला आहे. आणि मार्बलचं मंदिर थोडंसं असंच असतं ना, थोडासाही हळदी कुंकाचा डाग लागला किंवा थोडंसं एक काळपटपणा त्यावरती बसला ना, खूप लवकर दिसून येतो. तर इकडं फोन पण आलेला आहे. म्हणजे दिनेश आज मोबाईल घरीच ठेवून गेला दूध आणण्यासाठी. इतका मग्न झाला होता ते बघण्यामध्ये, जेवत म्हणजे जेवणात लक्ष कमी आणि ते बघण्यात जास्त होतं त्याचं. नंतर मी म्हटलं मोबाईल ठेवून जा आणि मग दूध घेऊन ये. तर इथंच ठेवून गेलेला आहे आणि दूध आणायला गेलेलं आहे. तर हे म्हणत होते की दूध आज गॅरेजवरती आलेला आहे आणि दिनेश गेलेला आहे बस स्टॉपला आणि मोबाईल आहे घरी. ज्या दिवशी मोबाईल घरी असतो त्या दिवशी असे प्रॉब्लेम होतात. तर असो, आता येईल थोड्या वेळात घरी, मग परत मी गॅरेजला पाठवते, कारण आता वेट करूनच तो येईल. तर इकडे मी हे लिक्विड घेतलेलं आहे आणि याच लिक्विडने मी स्वच्छ करत असते. छान निघतं, म्हणजे मार्बलचं मंदिर असो किंवा आपली रोजची रेग्युलर फरशी वगैरे ते पण स्वच्छ निघते. लिक्विड छान आहे. तेच लिक्विड मी पूर्ण देवाऱ्यावरती अशा पद्धतीनं टाकलेलं आहे आणि थोडंसं एक म्हणजे कॉटनचा कपडा घेऊन मी पूर्ण मंदिरला जे आहे ना ते लिक्विड पूर्ण लावून घासून घेणार आहे स्वच्छ. म्हणजे काही आपल्याला ब्रश किंवा असं घासणी वगैरे घ्यायचं नाही, त्याने स्क्रॅच यायचं हे असतं. त्यामुळे इकडं कॉटनचा कपडा घेतला मी पाण्यामध्ये भिजवून आणि पूर्ण देवाऱ्याला मी लावून ते लिक्विड छान घासून घेते. म्हणजे देवारा छान स्वच्छ होईल आणि स्क्रॅच पण येणार नाहीत. म्हणजे आता लायटिंग लावलेली आहे. अगोदर लायटिंग नव्हती. परवा आम्ही लायटिंग लावली जेव्हा वॉशिंग मशीन फिटिंग करत होतो ना, त्या दिवशी ते भैया आलेले होते, कारण नवीन बोर्ड वगैरे लावायचा होता वॉशिंग मशीनसाठी आणि पाईपाचं कलेक्शन पण द्यायचं होतं. त्यामुळे ते भैया आलेले होते. तर तेव्हाच आम्ही इथं लायटिंग बसवून घेतलेली. म्हणजे अगोदर होती, नंतर उंदरानं ते वायर वगैरे कातरलं, मग ते जमत नव्हतं. मग दुसरंच कलेक्शन इथं दिलेलं आहे आणि लाईट लावलेली आहे. छान वाटत आहे ना. पण एक झालेलं आहे की लायटिंग जे आहे ना, इन्व्हर्टरवरती कलेक्शन दिलेलं नाही आहे, डायरेक्ट लाईटवरती. लाईट गेली की मग हे देवाऱ्यामधली लाईट जाते, असं झालेलं आहे. असं आणि तिकडच्या रूममध्ये फॅन नव्हता, तर त्या रूममध्ये फॅन पण बसवला. म्हणजे त्या दिवशी रात्री ना 11:30 वाजलेली होते आम्हाला वॉशिंग मशीनची सेटिंग करण्यासाठी आणि हे लायटिंग आणि तिकडं फॅन वगैरे लावण्यासाठी भरपूर वेळ गेलेला होता. तर तुम्ही विचारत होता की ते वॉशिंग मशीन कशी आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी सांग, काहीतरी माहिती दे थोडीफार. तर हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. म्हणजे मी आता आणखीन मलाही तितकी जाणीव नाही की कशा पद्धतीने चालवायचं आहे, कशा पद्धतीने त्यामध्ये काय वापरायचं आहे. पण जे कंपनीचे येतात ना सांगण्यासाठी, ते पण लवकर आलेले नव्हते. ते बसवल्यानंतर 3-4 दिवसांना आले. तेव्हा ते म्हणत होते की आपल्याला निरमा वगैरे जे आपण रेग्युलर निरमा यूज करतो ते यूज करायचा नाही आहे, त्यासाठी मशीन खराब होते. तुमचे पण कमेंट आलेले होते की ताई त्यामध्ये म्हणजे जास्त कपडेही टाकायचे नाहीत. म्हणजे तिथं सिस्टम दिलेलं आहे सगळं, कॉटनचे कपडे कसे घालायचे आहेत, परत मिक्स कपडे जे आपले रेग्युलर आहेत, परत नवीन कपडे कशा पद्धतीने धुवायचे, सगळं त्यांनी आम्हाला सांगून गेलेलं आहे. तर तशाच पद्धतीने अगोदर काही माहिती नव्हती. 2 दिवस मी तसंच धुवलं, कारण ते भैया आलेले नव्हते सांगण्यासाठी. पण नंतर आले आणि सांगितलं की थोड्याफार चुका मी केलेल्याच होत्या, कारण मी एकत्र सगळे कपडे घातले, निरम्याचा वापर केला, हे मला काही करायचं नव्हतं, याबद्दल मशीन खराब होते असं म्हणत होते. तर असो नकळत चूक झाली माझ्याकडनं. तर आता मी लिक्विड आणायला लावलेलं आहे आणि लिक्विड टाकूनच मी ज्यानं कपडे वगैरे धुवणार आहे, कारण
जितकी आपण मशीनची काळजी घेतली तितकंच मशीन टिकून राहणार आहे. आपण जे हाताला येईल ते टाकलं तर ते टिकणार नाही आहे, खराब होणार आहे लवकर. त्यामुळे लिक्विड आणजोपर्यंत मी जे आहे ना हातानेच कपडे धुणार आहे. यांना म्हणलेलं आहे की लिक्विड घेऊन या अगोदर, पण गॅरेजमध्ये कामाला मुलगा नाही आहे, हे एकटे झालेले आहेत. तर घरात काही आणायचं आहे तर दिनेश कॉलेजला जातो, हे गॅरेजमध्ये असतात, दिवसभर जेवण करायला घरी येत नाही, तिकडेच टिफिन घेऊन जात आहेत. त्यामुळे कुठलीही वस्तू वेळेत येत नाही असं झालेलं आहे. तर असं इकडं मी अगोदर उतरणीचे सगळे तांबे जे आहेत ना पितांबर लावून छान स्वच्छ केली, धुवून इथं ठेवलेले आहेत. कळशाचे तांब्यातलं पाणी मी झाडानं ओतून आलेले आहे आणि कळशाचं तांबे मी स्वच्छ करून घेतला. पण आज ना भरपूर वेळ गेलेला आहे, म्हणजे हात पण दुखायला लागलेले होते. कारण कसं झालेलं ना 15 दिवस मी कुठलीच कामं केलेली ना, कपडे धुले ना, घरची कुठली कामं ना, स्वयंपाक, आणि अचानकच आता करायला सुरुवात केलं ना, त्यामुळे माझे हात खूप दुखत आहेत. कारण बॉडीला आपल्या सवय होऊन जाते, आपण करत राहिलो तर करतच राहतो, काही त्रास होत नाही. पण एकदम बसून बसून आपण केलो ना थोडासा त्रास होतो, कारण एक सवय मोडलेली राहते आणि आपल्या बॉडीला जे आहे ना ती सवय झालेली राहते की आपण बसून राहिलेलो राहतो. आणि अचानक ही कामं केल्यामुळे थोडंसं हात दुख, अंग दुख हे प्रॉब्लेम मला होत होते. तर तांबे वगैरे मी भरपूर, म्हणजे कसं झालं ना एकदम हिरवेगार त्याचा रंग झालेला होता, कारण खूप दिवसाचा गॅप झालेला ना, त्यामुळे आपण 8 दिवसाला एक वेळा स्वच्छ केलो तर तितका लोड येत नाही, म्हणजे जास्त घासायची आपल्याला गरज पडत नाही. पण खूप दिवसाचा गॅप झाल्यानंतर एकदम ते रंग बेरंग झालेला होता, तर एकाच वेळेला ते स्वच्छ निघत नव्हतं. तर मी काय केलं, अगोदर थोडा वेळ पितांबर लावून ठेवले, मग थोड्या वेळाने मी स्वच्छ केलं, तेव्हा कुठं त्याला छान चमक आलेली आहे. उतरणीचे तांबे, कळशाचे तांबे, परत देवही मी पितांबर लावून छान स्वच्छ केलेले, त्यामध्ये मला भरपूर वेळ गेलेला आहे. आणि आता आसन पण मी अंतरलेलं आहे आणि फोटो सगळे मी पुसून घेतलेले आहेत, परडी धुलेली आहे आणि इथं ठेवलेली आहे म्हणजे वरच्या साईडला. आणि फुलाचं जे आहे ना ते पण मी धुलेलं आहे आणि ते पण ठेवलेलं, म्हणजे पाणी थोडंफार हडकलेलं आहे, आणखीन थोडंफार हडकत राहील, कारण आता बाहेर वगैरे नेऊन टाकलेलं नव्हतं मी. आणि बघू शकता इकडे उतरणीचे तांबे छान स्वच्छ झाले, छान चमक आलेले आहे. म्हणजे हे पितळ तांबा असं असतं ना, आपण जेव्हा स्वच्छ करतो त्यावेळेत मात्र सोन्यासारखे चमकतात, पण थोड्या वेळानं, म्हणजे थोड्या वेळानं नाही, थोड्या दिवसानं, म्हणजे 8 दिवस गेली की मग परत रंग चेंज होतो. तर असं इकडं कळशाचं तांबे मी पाणी भरलेलं आहे. लक्ष्मी मातेचा म्हणजे मूर्ती आहे ते मी नारळाला लावली, मंगळसूत्र घातलेलं आहे आणि फुलाचा गजरा पण मी वाहिलेला आहे. आणि हळदी कुंकू मी अगोदरच वाहिलेलं आहे, कारण नंतर येत नाही व्यवस्थित, म्हणून अशा पद्धतीने हळदी कुंकू लावलेला आहे आणि टिळक लावलेला आहे. आता देव पण देवाऱ्यामध्ये आसनावरती ठेवलेले आहेत. आणि तुम्ही विचारत होता की ताई तुझ्याकडे स्टीलचा देवारा होता ना, तो कुठे गेला? तर मी अगोदरही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, ते देवाऱ्या ठेवल्यामुळे थोडीशी अडचण वाटत होती इथं, कारण देव खूप सारे आहेत, त्यामध्ये पूर्ण देव बसत नव्हते, थोडेफार खाली थोडेफार देवाऱ्यामध्ये असं होत होतं आणि भरपूर स्पेस धरत होतं ते, म्हणून मी काढून ठेवलेलं आहे. आणि देव अशा पद्धतीनं मी डायरेक्ट आसनावरतीच ठेवलेले आहेत. तर शैवांची मूर्ती, म्हणजे अभिषेक वगैरे केलेला आहे, शैवांची मूर्ती मी विराजमान केलेली आहे. आणि इकडं पावलं आहेत, परत यंत्र आहेत, म्हणजे लक्ष्मी मातेचं यंत्र आहे, शैवांचं यंत्र आहे, ते ठेवलं, पूजन करून घेतलेलं आहे. आणि फुलं वाहिलेली आहेत. आज जास्त कलरफुल फुलं भेटलेली नाही आहेत, फक्त इकडं दासाळा आहे आणि स्वास्तिकची फुलं आहेत, म्हणजे झेंडू किंवा शेवंती अशी कुठली फुलं मी आणायला लावलेली नाही आहेत, कारण दिनेशला सकाळी सकाळी खूप घाईगडबड असते. 8 वाजेपर्यंत काय करायचं ते करायचं आणि 8पर्यंत त्याला निघायचं असतं. तर पूजा झालेली आहे, तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. आज मला पूजेला भरपूर वेळ लागला, कारण निवांत मी करत होते, आरामात 2-3 तास मला लागलेले आहेत. तर ही आहे आजची देवपूजा, दर्शन वगैरे करून घेतलं. आणि भांडे बघू शकता तुम्ही, किचनमध्ये खूप सारे झालेले आहेत, म्हणजे भाकरी बनवल्या, बाबांना जेवायला वाढलं आणि भांडे खूप सारे झालेले आहेत, म्हणजे स्वयंपाक असो किंवा नसो, भांडे मात्र जितके पडायचे तितकेच पडतात. तर अगोदर मी कपडे जे आहेत ना ते मी इकडं मशीनमध्ये लावून देते, कपडे धुवत राहील तोपर्यंत मी भांडी किचनमध्ये जी कामं आहेत ते आवरून घेते, म्हणजे संग होतील. मग नंतर दुपारी थोडासा वेळ मला रेस्ट घेण्यासाठी भेटणार आहे, कारण मी आजकाल दुपारी थोडा वेळ रेस्ट घेते, कारण तब्येत जेव्हापासून बिघडलेली आहे ना तेव्हापासून अशक्तपणा खूप आहे, खूप कमजोरी आहे माझ्यामधनं. थोडंसं काम केलं ना की लगेच हातपाय कापायला लागतात आणि कमजोरी येते, मला चक्कर यायला लागते, त्यामुळे रेस्ट घेणं गरजेचं आहे. तर इकडं मशीनमध्ये मी लिक्विड टाकलेलं आहे, म्हणजे जे कम्फर्ट आणलेलं आहे तेच टाकलेलं आहे, निरमा नाही टाकलेला मी आज. आणि कपडे जे आहेत ना, मी इकडं सगळे जे रेग्युलर कपडे आहेत, म्हणजे त्या भैयानं, कंपनीवाले जे भैया आले होते ते म्हणत होते की फक्त आपल्याला 2-3 पॅन्ट 2-3 शर्ट असं टाकायचे आहेत, कॉटनचे वेगळे टाकायचे आहेत, पण आपल्याकडे फक्त कॉटनचेच किंवा पॅन्ट शर्टच राहत नाहीत. आपल्या रेग्युलर कपड्यामध्ये सगळेच कपडे येतात, पॉलिस्टर असतं, कॉटन असतं, सगळे मिक्स कपडे असतात. मग त्याच्यासाठी वरच्या साईडला ऑप्शन दिलेला आहे, त्या ऑप्शनवरती मला मशीन चालू करायची आहे. तर कपडे सगळे मी टाकलेले आहेत, आज भिजवले वगैरे नाही आहे मी कपडे, म्हणजे तुम्ही म्हणत होता की भिजवून टाकलं तरी पण चालतं आणि कोरडे टाकले तरी पण चालतं. कोरडे टाकले, लिक्विड टाकलेलं आहे आणि मशीन मी ऑन केलेली आहे.
म्हणजे वेळ भरपूर लागतो याला. तर निवांत हे कपडे धुवत राहील तोपर्यंत मी किचनची कामं आवरून घेते आणि तोपर्यंत कपडे धुले जातील. मग काढून मी सगळे कपडे हवेत टाकते, म्हणजे जास्त वेळ वाळवायची गरज नाही. कपडे छान हडकूनच येतात आतमधनं, छान ड्राय होतात. तर इकडे टी टेबल पण मी पुसलेला आहे, भांडे पण स्वच्छ केले, किचनची सगळी कामं आवरली. पूर्ण घरात एक वेळा मी झाडू मारली. तोपर्यंत कपडे धुवून झाले होते. तर सगळे कपडे मशीनमधून काढणं हडकू घातलेले आहेत. आणि आज उपवास आहे, म्हणजे गुरुवार तर आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि श्रावण महिन्यामधली संकष्टी चतुर्थी म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो. आज संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा होते. जसं प्रत्येक महिन्याला गणपती बाप्पांची पूजा होते चतुर्थी दिवशी, पण आजची खूप स्पेशल आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये जीही उपवास येतो, म्हणजे सोमवार आहेत, संकष्टी चतुर्थी आहे, गोकुळाष्टमी आहे, खूप स्पेशल आणि शुभ मानले जाते. तर आज संकष्टी चतुर्थी आहे, माझा चतुर्थीचा उपवास आहे आणि गुरुवार पण आहे, म्हणजे एका 2 वार आलेले आहेत. तर मी इकडं बनवत आहे केळीचं मिल्कशेक. म्हणजे केळी अशीच खायला मला आवडत नाही आहे, पण मिल्कशेक मी खूप आवडीने पिते. आणि यामध्ये आपण आवडीप्रमाणे खजूर वगैरे टाकू शकता, पण खजूर तर नाही आहेत, फक्त मी इकडे केळी घेतलेले आहे आणि लाईट गेलेली आहे, त्यामुळे आईस पण नाही आहे, त्या आईसचं पूर्ण पाणी झालेलं आहे. तर इकडे तेच थंड पाणी टाकलं मी आणि दूध टाकलेलं आहे, साखर टाकलेली थोडीफार. आणि लाईट नसल्यामुळे इकडं बाहेर मी मिक्सर आणलेला आहे, म्हणजे इन्व्हर्टरचं कनेक्शन इथं आहे, किचनमध्ये नाही आहे, म्हणून मी मिक्सरच उचलून बाहेर आणलं आणि मिल्कशेक बनवलेला आहे. म्हणजे जास्त वेळ यामध्ये लागणार नाही आणि यांना दिलेला आहे. म्हणजे यांना घाई गडबड जाण्याची गॅरेजला, कारण म्हणत होते गॅरेजमध्ये कोणी नाही आहे. तर दिनेशला मी पाठवलेलं आहे, जोपर्यंत हे मिल्कशेक वगैरे पितात तोपर्यंत दिनेश थांबेल. म्हणजे दिनेशला तितकी कामं जमत नाहीत गॅरेजमधले, पण फोन करून तर सांगतो की पप्पा हे काम आलेलं आहे, तोपर्यंत बसा निवांत म्हटलं. आणि इकडं मिल्कशेक दिलेलं आहे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण. केळाचं मिल्कशेक प्यायला खूप छान आणि पौष्टिक पण असतं. तर मी पण घेतलेलं आहे आणि आमचं बोलणंही चालू आहे. म्हणजे यांना घाई गडबडच असते जेव्हा येतात, आणि नाहीतर ते फोन एक कानाला असतो. तर असं बोलत बोलत आमचं मिल्कशेक पिऊन झालेलं आहे. मी निवांत पित आहे, यांना घाई गडबड असते, घाई गडबडीने पिऊन हे जात आहेत. पण माझं निवांत असतं. ते मिल्कशेक असो किंवा आणखीन कुठली खाण्याची वस्तू असो किंवा जेवण असो, निवांत एन्जॉय करते मी. घाई गडबड करायला आवडत नाही मला तितकं. तर इकडे मिल्कशेक पिलेला आहे. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, गुरुवार पण आहे. तर म्हटलं आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवणार आहे. म्हणजे खूप दिवस झालं मी पुरणपोळी बनवलेली नाही आहे. म्हणजे नागपंचमीचा सण झाला, रक्षाबंधन झालं, तर म्हटलं आज पुरणपोळी बनवूया. आणि यांना म्हणलेलं नाही आहे, आता यांना सांगेन तर हे परत मला करू देणार नाही आहेत. त्यामुळे म्हणजे रक्षाबंधन दिवशी मला पुरणपोळ्याच बनवायच्या होत्या, पण करू दिले नाही आहेत. आता आज म्हणेन तर आजही तसंच म्हणणार आहेत की करू नको, काही करू नको, साधं सिंपल बनव. तर म्हणून त्याला म्हणलंच नाही मी. आणि इकडं डाळ जे आहे ना, 1 ते 1.5 ग्लास घेतलेले आहे मी. डाळ स्वच्छ धुवली आणि डाळीच्या डबल मी इकडं पाणी घातले, म्हणजे अनसूट पाणी घेतलेलं आहे, कारण नैवेद्यासाठी स्वयंपाक बनत आहे. तर इकडे अनसूट पाणी घेतलं आणि डाळ मी कुकरला लावलेली आहे. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मी पूजेची तयारी करून घेते, कारण नंतर खूप लेट होतो. आणि हे म्हणत होते की आज गुरुवारला, म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी खिचडीचा प्रसाद बनवून देत असते साईबाबांच्या मंदिरामध्ये. तर आज म्हणत होते आज प्रसाद बनवू नको, कोणीतरी यांचे मित्र घेतलेले आहेत प्रसाद, ते करणार आहेत. तर ठीक आहे म्हटलं, सगळं पूजेची तयारी करते आणि त्यांना सवळं दस्ती जेही द्यायचं आहे ते सगळं आवरून ठेवते, कारण आल्यानंतर थोडीशी घाई गडबड होतेच होते. तर येईपर्यंत ही सगळी कामं आवरून ठेवते, मग नंतर मी पुरणपोळीचा स्वयंपाक निवांत करते. लेट तर होणारच आहे. आज 9 वाजता पूजन आहे, मग 9 वाजेपर्यंत मला स्वयंपाक करायचा आहे. मग हे पण येतील, मग जेवण निवांत करूया. तर इकडे वस्त्रमाळाला मी हळदी कुंकू लावून घेतली, म्हणजे वस्त्रमाळ मी अगोदरच बनवून ठेवलेले आहेत, वाती वगैरे. तर इकडं मी अगोदर आरतीचं ताट रेडी करत आहे, म्हणजे हिंडत फिरत मी पूजेची तयारी करून घेते. मग नंतर स्वयंपाक, म्हणजे इकडं तिकडं खूप धावपळ होणार आहे, म्हणून म्हटलं निवांत करूया. तर कशा पद्धतीने मी संकष्टी चतुर्थीची गणपती बाप्पांची पूजा केली, कशा पद्धतीने मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ आणि संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर इकडं मी आरतीचं ताटी रेडी केलं आणि साईबाबांच्या मंदिरात देण्यासाठी इकडं तेल वाती सगळं मी डब्यात पॅक केलेलं आहे, धूप ठेवलेली आहे, म्हणजे मंदिरात देण्यासाठीही आणि इथं देवासाठीही मी धूप चोळून ठेवलेली आहे.